नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. बिलकुल टाइमपास नका करू. आज जो काही व्हिडिओ मी घेतलेला आहे तो पॅरिस ऑलिम्पिक 2024 वरील आहे. या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला वन लाइनर फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन मिळणार आहेत, जेणेकरून तुमचं फटाफट या ठिकाणी रिव्हिजन होणार आहे. मी तुम्हाला फक्त एक दोन गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. मी आज तुम्हाला आग्रहाने सांगतो, या ठिकाणी या व्हिडिओला लाईक करा आणि जवळच्या सर्व मित्र मैत्रिणींना या ठिकाणी हा व्हिडिओ भरपूर शेअर करा. 100 नाही 200% याच व्हिडिओमधील तुम्हाला बरेच प्रश्न, एक दोन नाही बरेच प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत. व्यवस्थितपणे वही आणि पेन घेऊन लगेच बसा. हे जे काही स्टॅटिक चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. 2024 हे जे काही या ठिकाणी समर ऑलिम्पिक झालं, उन्हाळी ऑलिम्पिक झालं, त्याचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं आहे? तर फ्रान्स देशामध्ये करण्यात आलं, पॅरिस या शहराच्या अंतर्गत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जर तुम्हाला असं विचारलं कितवी आवृत्ती होती, तर 33व्या क्रमांकाची आवृत्ती होती. जर तुम्हाला असं विचारलं सुरुवात केव्हा झाली, तर 26 जुलै 2024 ला सुरुवात झाली आणि समाप्त कधी झालं, तर 11 ऑगस्ट 2024 ला. जर तुम्हाला असं विचारलं पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा मोटो काय आहे, तर गेम्स वाईड ओपन अशा प्रकारचा मोटो आहे 2024 साठी. पुढचा प्रश्न स्टार मार्क करून घ्या. शुभंकर काय होता, मॉस्कोट काय होता? तर लिहून घ्या फ्रिगियन कॅप अशा प्रकारचा मॉस्कोट होता, शुभंकर होता पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी. एका नवीन खेळाचा समावेश करण्यात आला आहे, त्या खेळाचं नाव काय आहे? तर ब्रेकिंग या कॅटेगरीतल्या खेळाचं या ठिकाणी समावेश करण्यात आलं. जर तुम्हाला असं विचारलं 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत, तर तेव्हा योग्य उत्तर असणार आहे USA. अमेरिकेने सर्वाधिक पदके या ठिकाणी पटकावलेली आहेत. जर तुम्हाला असं विचारलं अमेरिकेने एकूण किती पदके जिंकलेली आहेत, तर अमेरिकेने एकूण 126 पदके जिंकली आहेत. त्याच्यामध्ये सुवर्ण पदके 40 आहेत, रौप्य पदके 44 आहेत आणि कांस्य पदके 42 आहेत. हे झालं एक नंबर अव्वल असलेल्या देशाबद्दल. 2 नंबरला आहे चायना. चायनाने या ठिकाणी टोटल 91 पदके जिंकलेली आहेत. या 91 मध्ये 40 सुवर्ण आहेत, 27 रौप्य आहेत आणि 24 कांस्य आहेत. गोष्टी समजतात? ठीक आहे. पुढचा प्रश्न, 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा जागतिक क्रमवारीमध्ये कितवा क्रमांक आहे? तर 71वा क्रमांक आहे आपला प्यारा भारताचा 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकच्या मेडल लिस्टमध्ये. जागतिक लेवलवरती 71वा क्रमांक आहे. मग आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकली आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाणार. तर एकूण 6 पदके जिंकलेली आहेत. त्याच्यामध्ये एकही या ठिकाणी यावर्षी आपण सुवर्ण पदक पटकावलेलं नाही. एक या ठिकाणी काय आहे, रौप्य पदक आहे आणि 5 या ठिकाणी कांस्य पदक पटकावलेले आहेत. पुढचा प्रश्न, मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? तर मनू भाकर यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे, ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर तेव्हा सुद्धा योग्य उत्तर असणार आहे मनू भाकर. कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि हरियाणा राज्यातील त्या खेळाडू आहेत. हे झालं कांस्य पदक बद्दल. मग साहजिक आहे कोणीही तुम्हाला असं विचारलं जाईल की नेमबाजीमध्ये मग सुवर्ण पदक आणि रौप्य पदक कोण जिंकलं, तर त्याच्यावरील पुढचा प्रश्न आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नेमबाजीच्या खेळामध्ये सुवर्ण पदक आणि रौप्य पदक कोणी जिंकलं? तर या ठिकाणी 10 मीटर एअर पिस्तूल मध्ये गोल्ड मेडल सुवर्ण पदक जिंकलेलं आहे YJ ओह यांनी, जे की साऊथ कोरियाचे आहेत. आणि 2 नंबर म्हणजेच रौप्य पदक जिंकलं आहे YJ किम यांनी. याही साऊथ कोरिया या देशाला बिलॉंग करतात. दोनही पदक या ठिकाणी साऊथ कोरियाच्या खेळाडूंनी जिंकलेले आहे. आणि तिसरं पदक कांस्य पदक आपल्या हरियाणा राज्यातील मनू भाकर या खेळाडूने पटकावलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी कोणते पदक जिंकलेलं आहे? तर या दोघांनी या ठिकाणी मिक्स्ड 10 मीटर या ठिकाणी एअर पिस्तूल कॅटेगरीमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला असं विचारलं मनू भाकर कोणत्या राज्याचे आहेत, तर हरियाणा, आणि सरबजोत सिंग कोणत्या राज्याचे आहेत, तर हरियाणा. प्रश्न फिरून देखील विचारला जाऊ शकतो बरं का. मनू भाकर आणि सरबजोत सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर तेव्हा योग्य उत्तर असणार आहे नेमबाजी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिक 2024 कोणते पदक जिंकलेलं आहे? तर स्वप्नील कुसळे यांनी
कांस्य पदक जिंकलेलं आहे. जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही खेळाडू आहेत स्वप्नील कुसळे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर शूटिंग खेळाशी संबंधित आहेत. कोणत्या राज्यातील आहेत, तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील आहेत. कोणत्या गावातील आहेत, तर कांबळवाडी राधानगरी या ठिकाणचे ते आहेत, कोल्हापूरमधील आहेत. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, या ठिकाणी स्वप्नील कुसळे यांनी कांस्य पदक जिंकलं कशामध्ये, नेमबाजीमध्ये. मग त्याच कॅटेगरीमध्ये सुवर्ण पदक आणि रौप्य पदक कोणी जिंकलं, तर तोच प्रश्न आहे. ऑलिम्पिक नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक आणि रौप्य पदक कोणी जिंकलं आहे, 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या कॅटेगरीमध्ये. तर गोल्ड मेडल जिंकलं आहे YK लिऊ यांनी, जे की चायनाचे आहेत, आणि रौप्य पदक जिंकलं आहे S कुलिश यांनी, जे की युक्रेन देशाला बिलॉंग करतात. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सुवर्ण पदक जिंकलं चायनाने, रौप्य पदक जिंकलं युक्रेनने, आणि कांस्य पदक जिंकलं आहे आपल्या प्यारा भारताने. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये हॉकी स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने कांस्य पदक जिंकलेलं आहे, तर भारताने या ठिकाणी कांस्य पदक जिंकलेलं आहे. असं देखील विचारलं जाऊ शकेल की भारताने हॉकी स्पर्धेमध्ये कोणाला हरवून कांस्य पदक जिंकलं, तर स्पेन या देशाला हरवून कांस्य पदक जिंकलं. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये हॉकी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक आणि रौप्य पदक कोणी जिंकलं. आपल्याला हे तर लक्षात आलं की कांस्य पदक भारताने जिंकलं. मग सुवर्ण पदक, तर 1 नंबरला आहे सुवर्ण पदक जिंकलं आहे नेदरलँडने, 2 नंबरला आहे जर्मनी रौप्य पदक, आणि 3 नंबरला आहे आपला भारत देश कांस्य पदक. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतीय पुरुष राष्ट्रीय हॉकी संघाचे कर्णधार कोण आहेत, तर हरमनप्रीत सिंग असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न, नीरज चोप्रा आपल्या गोल्डन बॉयने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकलेलं आहे, तर आपल्या गोल्डन बॉयने सिल्वर पदक जिंकलं आहे, रौप्य पदक जिंकलेलं आहे. जर तुम्हाला असं विचारलं किती लांब या ठिकाणी भाला फेकून या ठिकाणी रौप्य पदक जिंकलं आहे, तर 89.45 मीटर एवढा लांब या ठिकाणी भाला फेकून या ठिकाणी रौप्य पदक पटकावलेलं आहे नीरज चोप्रा. तुम्हाला आठवत आहे टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं 87.58 मीटर भाला फेकून. त्यानंतर पावन नुर्मी गेम्स 2022 मध्ये सुद्धा रौप्य पदक जिंकलं आहे. त्यानंतर 2022 मध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुद्धा रौप्य पदक जिंकलेलं आहे. आणि 2022 मधील डायमंड लीग मध्ये सुद्धा सुवर्ण पदक पटकावलेलं आहे आपल्या नीरज चोप्रा यांनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रश्न विचारला जाणार 100%. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे, तर आपल्या अर्शद नदीम या खेळाडूने, पाकिस्तानचे खेळाडू आहेत, त्यांनी या ठिकाणी गोल्ड मेडल पटकावलेलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे, प्रशंसा केली पाहिजे. मेहनत आहे तिथं फळ आहे. क्लिअर. या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलं आहे अर्शद नदीम यांनी, जे की पाकिस्तानचे आहेत, आणि त्यांचं डिस्टन्स किती होतं भालाफेकचं, तर 92.97 मीटर. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. 2 नंबरला आहेत आपले रौप्य पदकासकट नीरज चोप्रा 89.45 मीटर भाला फेकला आहे. आणि 3 नंबरला आहे ए पेटर्स, जे की ग्रेनडा देशाचे आहेत, 88.54 मीटर एवढा त्यांनी भाला फेकून या ठिकाणी रौप्य पदक पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नुकतेच कांस्य पदक जिंकणारा अमन सेहरावत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर रेसलिंग कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत. 57 किलोग्राम कॅटेगरीमध्ये त्या इव्हेंटमध्ये ते खेळतात. ठीक आहे. अमन सेहरावत कोणत्या राज्याचे आहेत, तर हरियाणा राज्याचे आहेत. जर तुम्हाला असं विचारलं वैयक्तिक या ठिकाणी कांस्य पदक जिंकणारा सर्वात तरुण भारतीय ऑलिम्पिक पदक विजेता कोण आहे, तर तेव्हा सुद्धा योग्य उत्तर असणार आहे अमन सेहरावत. पुढचा प्रश्न, आता या ठिकाणी अमन सेहरावत यांनी कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकलं. मग याच कुस्तीमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक कोणी जिंकलं, तर लिहून घ्या. 1 नंबरला आहेत 57 किलोग्राम कॅटेगरीमध्ये जपानचे आर हिगुची असं त्यांचं नाव आहे. आणि रौप्य पदक पटकावणारे 2 नंबरला आहेत अमेरिकेचे एस ली, हे या ठिकाणी 2 नंबरला आहेत, म्हणजेच रौप्य पदक त्यांनी जिंकलेलं आहे. 3 नंबरला आहेत कांस्य पदक जिंकलं आहे आपल्या भारताचे, त्यांचं नाव आहे अमन सेहरावत असं त्यांचं नाव आहे. हरियाणा राज्याला ते बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर कोणत्या भारतीय कुस्तीपटूने निवृत्ती जाहीर केलेली आहे, तर विनेश फोगट असं त्यांचं नाव आहे. कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, विनेश फोगट कोणत्या राज्यातील खेळाडू आहेत, तर हरियाणा राज्यातील आहेत. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अपात्र ठरले कोणत्या कॅटेगरीमध्ये, 50 किलोग्राम फ्रीस्टाईल कॅटेगरीमध्ये. कारण काय आहे, तर 100 ग्राम अधिक वजन भरल्यामुळे.
पुढचा प्रश्न, IOC द्वारे इंडियन ऑलिम्पिक कमिटीद्वारे प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर कोणाला प्रदान करण्यात आलं? तर अभिनव बिंद्राजी यांना प्रदान करण्यात आलं. अभिनव बिंद्रा कोण आहेत? तर लिहून घ्या, भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे अभिनव बिंद्रा. जर तुम्हाला असं विचारलं टोटल भारतीय म्हणजे टोटल भारताच्या किती ॲथलेटिक्सनी या ठिकाणी भाग घेतला होता, तर टोटल या ठिकाणी 117 खेळाडूंनी भाग घेतला होता वेगवेगळ्या 16 प्रकारच्या खेळांमध्ये. जर तुम्हाला असं विचारलं उद्घाटन समारंभामध्ये ध्वजवाहक कोण होते, तर 2 खेळाडू होते. पहिले होत्या PV सिंधू आणि दुसरे होते शरद कमल. हे झालं उद्घाटन समारंभामध्ये. हेच क्लोजिंग सेरेमनीमध्ये जे काही समारोप समारंभ असतो त्याच्यामध्ये किती प्लेयर होते ध्वजवाहक, तर 2 होते. पहिले आहेत मनू भाकर आणि दुसरे आहेत PR श्रीजेश. क्लिअर. पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक जे काही लोगो असतो, पहा ऑलिम्पिक लोगो असतो बरोबर, याच्यामध्ये ह्या ज्या काही 5 रिंग आहेत त्या कशाच्या प्रतिनिधित्व करतात? तर 5 खंडाचे ते प्रतिनिधित्व करतात, 5 कॉन्टिनेंटला ते या ठिकाणी अधोरेखित करतात. मग तुम्हाला सिरियल वाईज या ठिकाणी विचारले जातात की बाबा या कलरच्या नंतर कोणता कलर आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. पहिला कलर आहे ब्ल्यू, दुसरा कलर आहे येलो, तिसरा कलर आहे ब्लॅक, चौथा कलर आहे रेड आणि 5वा कलर आहे ग्रीन. या ठिकाणी हे जे काही वेगवेगळे कलर आहेत ते वेगवेगळ्या कॉन्टिनेंटला या ठिकाणी अधोरेखित करतात. जसं की ब्ल्यू रिंग या ठिकाणी अधोरेखित करतं युरोपियन कॉन्टिनेंटला, येलो रिंग एशियाला, ब्लॅक रिंग आफ्रिकेला, रेड रिंग अमेरिकेला आणि ग्रीन रिंग ऑस्ट्रेलियाला. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू कोण आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 21 वर्षाचे आपले अमन सिंह रावत, हरियाणा राज्याला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न, पहिले आधुनिक ऑलिम्पिक खेळ कोणत्या वर्षी झाले? तर 1896 मध्ये अथेन्स ग्रीस या ठिकाणी. आधुनिक ऑलिम्पिकचे जनक कोण आहेत? तर पिएरे डी कॉर्बटिन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय तर लॉस्ने स्वित्झर्लंड या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची निर्मिती 23 जून 1894 मध्ये 130 वर्षापूर्वी. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची अधिकृत भाषा कोणती आहे? तर इंग्रजी आणि फ्रेंच. ऑलिम्पिकचे नवीन बोधवाक्य काय आहे? फास्टर, हायर, स्ट्रॉंगर, टुगेदर अशा प्रकारचं या ठिकाणी बोधवाक्य आहे. सर्व गोष्टी लक्षात आल्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलं, तर हे जे काही 1 लाइनर क्वेश्चन आहे जे की फटाफट आपण रिव्हिजन मारलेलं आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 वरती. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना अवश्य कमेंट करा. नवीन असताल चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.